वाचण्यासाठी आलेले असतात. निपते करावे देवाचे चिंतन. नाही का? आज आपण सेवेसाठी देव गजानन धाई मनुजा, देव गजानन धाई. तू काय कर, तुला हे सांगायचं आहे ना, तुझा मंगल करायचं आहे ना, मग तू काय करायला पाहिजे? मोरपंतांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. त्यासाठी तू ध्यान कर. त्यासाठी तू काय कर? ध्यान कर. आणि ध्यानाचं सुद्धा त्यांनी उत्तम रीतीने एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. योग्य ध्याने मन शुद्ध होते, योग्य ध्याने स्थिरबुद्धी होते, योग्य ध्याने अघनष्ट होते, योग्य ध्याने हरिप्राप्ती होते. सज्जनो, याचा अर्थ योग्य ध्याने मन स्थिर होते. अस्थिर असणारं, चंचल असणारं ते काय आहे? इंद्रिय मन आहे. या मनावर आपल्याला आधी काळापासून अनादी काळापासून मन विक्षेप आवरण नावाचा दोष आलेला असतोय आणि तो घालवण्यासाठी जातचा हा आहे. देव गजानन धाई मनुजा, देव गजानन धाई. आपली बुद्धी अस्थिर असते, त्या बुद्धीला स्थिर करण्यासाठी देव गजानन धाई मनुजा, देव गजानन धाई. आणखी ध्यानाचा परिणाम आणखी काय सांगितलं? योग्यताने अघनष्ट होते. अघनष्ट, अघ म्हणजे काय? पाप. हे व्याकरण किंवा नको असलेला तो किंवा विषय म्हणा. समजा गीतेमध्ये भगवंताने आपल्याला प्रश्न विचारला, तेव्हा पाप म्हणजे काय? आता तेन पैसम पापम चरति आणि क्षयवासने बडा जीवन योगितः. देवाने उत्तर दिला की अर्जुना, कामयेश क्रोधयेशो रजोगुण समद्भवा जन्मापाकानि महावर्षवर्जनम. हा जो काम क्रोध मद मत्सर या क्षण विकारामध्ये काय होतो? वाहून जातो आणि म्हणून त्याचं मंगल होत नाही. म्हणून त्याचं मंगल होत नाही. योग्य ध्याने मनसी ध्यान का करावं? तर आपलं मन स्थिर होण्यासाठी. ध्यान केव्हा करावं? नाही का? ध्यान केव्हा करावं? वेळी असं म्हणतात की आपल्या वैदिक परंपरेने 4 आश्रम दिलेले आहेत. 4 आश्रम. एक ब्रह्मचार्य आश्रम सांगितला, एक गृहस्थ सांगितला, एक वानप्रस्थ आश्रम सांगितला, 4था संन्यास आश्रम सांगितलेला आहे. पण 5वा आश्रम तुम्ही आम्ही निर्माण केलेला आहे बरं. वृद्धाश्रम नावाचा आश्रम हा तुम्ही आम्ही निर्माण केलेला आहे. देव गजानन धाई मनुजा, देव गजानन धाई. पहिला आश्रम जो सांगितला तो ब्रह्मचार्य आश्रम. या आश्रमामध्ये खरं म्हणजे जीवाने असं म्हणतात की वयाच्या 25 वर्षापर्यंत विद्या ग्रहण करावी. कारण विद्या विनयाने सोबते. विद्या ही सगळ्यात काय सांगितलं? श्रेष्ठ असे उच्चता नाव आहे. पण विद्या मिळवायचं म्हणजे साधं काम नाही. खूप प्रयत्न करावे लागतात. सरांनी मला एक श्लोक सांगितला, बाबा दादा तो श्लोक असं कर आणि लिहून घे, पण मला क्षमा असावी. पण विद्या, कारण विद्या असं म्हणतात मूर्पण विद्वानर्थ लोपनत्व स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र. असं म्हणतात की राजा म्हणजे सत्ता, राजसत्ता आणि विद्वानाची बरोबरी करता येणार नाही. राजसत्तेला त्या क्षेत्रापुरती त्यांना मर्यादेपुरती त्यांना काय असतो? मान असतो. पण विद्वानाला मात्र सर्वत्र त्याचं पूजन होत असते. म्हणून आपण देव गजानन धाई मनुजा, देव गजानन धाई. त्या गजाननाचं स्मरण केलं तर मग मात्र आपल्याला स्फूर्ती मिळते, कारण तो समर्थ आहे. दुसरा आश्रम सांगितला गृहस्थ आश्रम. हा गृहस्थ आश्रम सुद्धा हा मुलाधार आहे. इतर 3ही आश्रमांचा तो मुलाधार आहे. 3ही आश्रमांची जबाबदारी या गृहस्थ आश्रमावर आहे. मग या गृहस्थ आश्रमामध्ये जेव्हा जेव्हा आपण श्रम कष्ट मेहनत करतो तेव्हा तो श्रम घराण्यासाठी देव गजानन धाई मनुजा, देव गजानन धाई. तिसरा आश्रम आहे
वानप्रस्थ आश्रम, अनेक कष्ट मेहनत करून आपण अनेक वस्तू संपादन केल्या आहेत. सुख मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी, मंगल करण्यासाठी मगाशी बोलून गेलो. या जीवाने सुखाची साधनं निवडली, घरदार, मुलं, सत्ता, संपत्ती, पण यामध्ये सुख नाही. मायबाप हो आहे का सुख? नाही. कारण ते एरती माईच्या दुःखाची जनिती नाही आधी आणखी अवसानी. विषयामध्ये सुख नाही ते, म्हणून विषय भोगीचे सुख हे साधनसाठी जाणं दुःख. त्या जीवाने साधन निवडले संसार, संसारामध्ये सुख नाहीच आहे. तुकारामाने सुंदर सांगितलेलं आहे, या संसाराचे काही हरिनाम अतुलत नाही. संसार दुःखमुळ पूर्वकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तर म्हणजे आपण सोडून नाही दिसत. कारण तुमचा आमचा संसार वेगळा आहे, साधू संतांचा संसार वेगळा आहे. साधू संतांचा संसार सांगितलेला आहे. हरिपाठाने सुंदर आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन लोक जाईन माये तळा पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया. म्हणजे संसारामध्ये सुख नाही. आणि साधू संतांच्या संसारामध्ये, संसार म्हणजे आपला भोजश्रम. आपण जे आलो कुठून, आपल्याला जायचं कुठे आणि काय करायचं आहे यासाठी एवढा अट्टहास साधू संतांचा. आजचा आमचा हा कीर्तन आपलं जे आहे ते केवळ आपल्याला तुम्हाला ओळखण्यासाठी असतो. ओळखला हरी धन्य तो संसारी. त्याच्यानं हा मनुष्य ज्या दुर्मिळ सांगितलेला आहे, शास्त्रांनी 3 गोष्टी दुर्मिळ सांगितल्या. मनुष्यत्व बहु अवघड आहे संत भेटी. तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळालेलं नाही. एक वर्ग त्याला कळाला पण नाही आणि मिळाला पण नाही. एक त्यांना कळाला पण नाही आणि मिळाला पण नाही असा वर्ग म्हणजे पशु पक्ष्यांचं सांगितलेलं आहे. पशु काय पाप पुण्य दान आहार निद्रा भय मैत्री सर्व समान. त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काहीतरी साम्य आहे. 4 गोष्टी समांतर आहेत. पण एक मात्र मनुष्य देहाचे ज्ञान अधिकही जाण. त्यांना कळाला पण नाही आणि मिळाला पण नाही. दुसरा वर्ग आहे त्यांना कळालेला आहे पण मिळाले नाही. म्हणून तो इच्छित करतो ईश्वरी अमर इच्छुताची देवा अमर